एक मराठी माणूस होता, कंत्राटदार होता, त्यांनी भाऊचा धक्का बांधला. सीताराम खंडेराव वैद्य, नाव पण माहिती नसेल तुम्हाला. सीताराम खंडेराव वैद्य म्हणजे कोण? हे जे टाटांचं ताजमहाल हॉटेल उभं आहे ना, या ताजमहाल हॉटेलचे आर्किटेक्ट. समाज सुधारणा, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीदेवी फुले, महादेव गोविंद रानडे, गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, गोपाळ कृष्ण गोखले. माझ्याकडे या सगळ्यांचा इतिहास आहे, परंतु मी प्रत्येकाचा इतिहास सांगत बसलो 12 वाजतील. गोपाळ कृष्ण गोखले, शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसिंह नाना पाटील, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, संत गाडगे बाबा, भारतरत्न महर्षी धोंडो केशव म्हणजे ज्यांनी महिलांचं शिक्षण, त्यांचे हक्क, विधवांना परत पुनर्विवाह करण्यासाठी म्हणून ज्यांनी काम केलं ते हे महर्षी धोंडो केशव कर्वे. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, हे भांडारकर युनिव्हर्सिटी आहे ना. भारतरत्न पांडुरंग वामन काणे, थोर भारतीय प्राच्य विद्या संशोधक, संस्कृत पंडित, धर्मशास्त्राचा इतिहास लिहिला या माणसाने. हे सगळे महाराष्ट्रात जन्माला आले. तर भारतरत्न विनोबा भावे, प्रबोधनकार ठाकरे, तुमचे आजोबा, धर्मातील चुकीच्या रूढी परंपरांवरती प्रहार करणारा हा माणूस. त्यांची पुस्तकं आजही आणून वाचा तुम्ही. अनेक लोक म्हणतात, अनेक जण सांगतात की म्हणे प्रबोधनकार ठाकरे हे ब्राह्मण विरोधी होते. माझे आजोबा कधी ब्राह्मण विरोधी नव्हते, भट्ट भिक्षुकीच्या विरोधात होते. धर्माच्या नावाने जी पिळवणूक व्हायची त्याच्या विरोधातले होते ते कुठच्याही समाजाच्या विरोधातले कधीही नव्हते. पण वाचनामधनं आपल्याला जेवढं हवंय तेवढंच काढून घ्यायचं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या लोकांकडे पाहताना तुम्ही तुमचे तर्क लावू नका किंवा तुमच्या डोक्यात भरवलेले तर्क लावू नका. स्वतः वाचा, स्वतः पहा. कर्मवीर भाऊराव पाटील, पंडिता रमाबाई, आनंदीबाई जोशी ज्या पहिल्या डॉक्टर झाल्या, ताराबाई मोडक, पंजाबराव देशमुख, चिंतामणराव देशमुख, ICS मध्ये पहिला क्रमांक मिळवलेले पहिले भारतीय आणि रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर, शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख, SM जोशी, स्वामी रामानंद तीर्थ, तुकडोजी महाराज, भारतरत्न नानाजी देशमुख, हमीद दलवाई, इरावती कर्वे, दुर्गाबाई भागवत, बाबा आमटे, विसपागे म्हणजे ज्यांनी रोजगार हमी योजना महाराष्ट्रामध्ये आणली आणि नंतर ती संपूर्ण देशभर गेली. अनेक नेते होऊन गेले महाराष्ट्रामध्ये, पण एक माणूस, असा माणूस महाराष्ट्रात कशाला देशात नाही झाला, ते म्हणजे माननीय बाळासाहेब ठाकरे. मराठी माणसाच्या मनात जी मराठी अस्मितेचा जो अंगार फुलवला हा पहिला या माणसाने. या देशातल्या हिंदूंना हिंदू म्हणून मतदान करायला लावणारा हा पहिला या देशातला माणूस. आणि जागतिक दर्जाचा व्यंगचित्रकार शरद पवार. आज अनेक गोष्टी त्यांच्या नावावरती आहेत, अनेक मतभेद असतील, पण ज्या योग्य गोष्टी आहेत त्या मला असं वाटतं योग्य असल्याच पाहिजेत. आज आपण रस्त्यावरची फळं पाहतो ना, जे कधी पाहत नव्हतो पूर्वी, आता आपल्या लक्षात पण येणार नाही की हे कधी सुरू झालं. पण आपली गाडी थांबली असताना कोणीतरी येतो, एखादा माणूस स्ट्रॉबेरी घेऊन येतो किंवा काही घेऊन. फलोत्पादन याच्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात मोठी क्रांती करणारा हा माणूस. जी फळं कधी पाहिली नव्हती ती सर्वसामान्यांना आज मिळायला लागली, त्याच्यामध्ये सर्वात मोठं काम करणारा माणूस. बारामतीमध्ये ज्यांनी शेतीमध्ये AI टेक्नॉलॉजी आणून शेतीमध्ये कशा प्रकारची क्रांती केली, एकदा कधीतरी जाऊन बघून पण या. सहकार चळवळ महाराष्ट्रात उभी राहिली. धनंजयराव गाडगीळ,
विठ्ठलराव विखे पाटील, तात्यासाहेब कोरे, आता महाराष्ट्राच्या देशाला राजकारणातला आकार देणारे भारतीय काँग्रेस, जो काँग्रेस पक्ष आपण म्हणतो, त्या पक्षाची स्थापना महाराष्ट्रात झाली. RSS, या RSSचे 6 सरसंघचालक झाले. या 6 संघचालकांमध्ये 4 मराठी झाले आजपर्यंत, आणि निर्माण करणारा देखील मराठीच. हेडगेवार, श्रीपाद अमृत डांगे ज्यांनी कम्युनिस्ट चळवळ मोठी केली. महाराष्ट्र शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली 1946 साली, स्वातंत्र्याच्या 1 वर्ष अगोदर. कळलं का? ती केली शंकरराव मोरेने आणि केशवराव झेले आणि नाना पाटील यांनी. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कांशीराम यांचे आज तुमचा तो कुठचा पक्ष, बहुजन समाज पार्टी. पण ही बहुजन समाज पार्टी नंतर झाली. पहिली जी संघटना स्थापन केली बामसेफ, ती या महाराष्ट्रातल्या पुण्यामध्ये खडकीमध्ये त्यांनी स्थापन केलेली आहे बामसेफ. या सगळ्या गोष्टींची मुळं जर तुम्ही बघितली तर ही सगळी महाराष्ट्र आहेत. इतिहासकार